हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण. तर आत्ता वाजलेले आहेत 12:30 आणि मी चालली आहे बाहेर. ॲक्च्युली माझं बाळ 3.5 मंथचं झालेलं आहे, तर त्याला मी वॅक्सिन देण्यासाठी चालली आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कुठे वॅक्सिन द्यायला चालली आहे. तुम्हाला ते ठिकाण मी दाखवणार आहे. तर चला, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, मी तुम्हाला दाखवते. तर गाईज, मी आता निघालेली आहे. लिफ्ट आलेली आहे. तर गाईज, मी आता इथे आलेली आहे आणि मंदिराच्या इथेच कॅम्प लागलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. मी आता घरी आलेली आहे आणि बाळाला वॅक्सिन दिलेलं आहे. बाळ खूप रडत आहे. वॅक्सिन दिले तर त्याला 3 वॅक्सिन दिलेले आहेत. एक हातावर दिलेली आहे आणि 2 पायावरती दिले आहेत. आता मी बाळाचे जे कपडे बिपडे आहेत ते मी जरा नीट लावते, कारण की मी सासरी आल्यापासून मी काहीच व्यवस्थित सामान लावलेलं नाही आहे. हे सगळं सामान लावून घेते सगळं. तर गाईज, मी आता इकडचं जे पण सामान आहे ते मी सगळं काढून घेते आणि तिथे मी बाळाचं सामान शिफ्ट करणार आहे. बाकीचं सामान हे मी बेडमध्ये टाकणार आहे. तर आता चला, मी सामान लावते. तुम्हाला असं दाखवतो, तुम्हाला दिसेल. तिची मूर्ती आहे ही माझ्या फ्रेंडनी दिली होती माझ्या बेबी शॉवरच्या वेळेस. जी फ्रेम दिसते ही माझ्या आंटीने दिली होती. प्रतिभा आंटी आणि तेजल आंटीने ही फ्रेम दिली होती ॲनिव्हर्सरीला. तर आता ही पण लावायची आहे. आणि खूप कामं आहे जे घरात मला आता करायची आहे. माझ्या नंदेनी माझ्या नवऱ्याला भाऊबीज केली होती, तेव्हा माझ्या सासूनी त्यांना हे गिफ्ट दिलं होतं. हे आहे ब्रेड टोस्टर. तर याच्यात तुम्ही ब्रेड हे करू शकता. मी सामान ठेवते सगळं. बाबूला मम्मी सांभाळत आहे. याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचे सगळे शूज आहेत. आता मी पुसून घेते.
गाईज आता वाजलेले आहे 7:30 आणि मी दुपारी बाळाचे जेवढे पण कपडे होते ते मी सगळे कपाटात सेट करून ठेवलेले आहे, सगळे लावून ठेवलेले आहेत. तर आता मला माझ्या नवऱ्याने जे रॅशन आणून दिलेलं आहे ते मला सगळं डब्यात वगैरे नीट व्यवस्थित ठेवायचं आहे. गाईज मी तुम्हाला दाखवते. तर गाईज माझं बाळ झोपलेलं आहे, तोपर्यंत मला हे सगळं सामान त्याच्यात डब्यामध्ये टाकायचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. स्वच्छ पहिलं पुसून घ्यायचं आहे डब्यांना. घेते डब्बा. तर गाईज तुम्ही खिचडी बनवताना कोणती डाळ वापरतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर बघा डब्यात मी अशा प्रकारे भरला आहे. तर हे आहे शेंगदाणे. तर गाईज मी आता डब्बा ठेवते इथे. मीठ, हळद हे सगळं मी सामान भरून ठेवलं आहे. गाईज ह्याच्यावरची जी काच आहे ह्याच्यावरती मी सामान ठेवते, पण ही काच जरा हालते. ॲक्च्युली त्याचा स्क्रू ढिल्ला झालेला आहे. तर मी आता इथे नाही ठेवते बॉक्स, म्हणजे हे जे डब्बे आहेत ते मी इथे नाही ठेवते. मी आता किचनच्या खाली ठेवते. मी तुम्हाला दाखवते. तर गाईज मी आता इथे ठेवते डब्बे. तर गाईज आता मी सामान सेट केलेलं आहे. तर आता माझ्या बाळासोबत टाईम स्पेंड करते. तर चला बाय गाईज.